गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे आणि तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा चालू आहेत. नमस्कार सगळ्यांना, मी दिशा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे सुट्टी, त्यामुळे आज इडलीचा बेत होता. इडली करायचं अचानकच ठरलं, त्यामुळे मी इन्स्टंट पीठ आणून घेतलं. आपल्याला जर घाई असेल आणि इडलीच खायची असेल तर हे बरं पडतं. फक्त 15 मिनटं भिजत ठेवा, झालं इडलीचं पीठ तयार. मी लवकर इडली बनवून घेते, कारण आम्हाला जायचं आहे शेताला. कारण झाडाचे आंबे उतरवायचे आहेत आज. शेतामध्ये खूप आंब्याची झाडं आहेत. आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. आमच्याकडे इडलीचं पात्र नाही आहे, फक्त हे असं स्टँड आहे 3 प्लेटचं. याचा 2 in 1 यूज करता येतो. म्हणजे तुम्ही इडलीसाठी पण वापरू शकता आणि ढोकळ्यासाठी पण वापरू शकता. ढोकळ्यासाठीच्या वेगळ्या प्लेट्स येतात त्यामध्ये. आता 10 ते 15 मिनटात इडली तयार होईल. आणि ही बघा, इडली तयार आहे. मग पटकन याला काढून घेऊन वाढायला घेतलं. बघा किती छान फुलली आहे ना. मी आधी पर्वला देते, कारण त्याला इडली खूप आवडते. आपण काहीतरी बनवलं आणि मुलांनी ते आवडीने खाल्लं तर आईला खूप बरं वाटत असतं. असं काही आवडीचं असलं तर मुलं पटकन संपवतात. बघा कसं आवडीनं खातोय. पण हेच जर पोळी भाजी असती तर खूप नाटकं केली असती. आणि इकडं पर्णिका मॅडमचं काय चाललंय बघा. बघा, सगळ्यांच्या ताटातल्या तिला काही काही पाहिजे असतं. मी पटकन नाश्ता करून घेतला आणि निघालो शेताकडे जायला. आणि आता आम्ही आलोय शेतामध्ये. 4:30 झालेत, तरी पण ऊन अजून लागत आहे. आम्ही येईपर्यंत मामांनी आंबे काढायला पण सुरुवात केलेली होती. बघा किती आंबे निघालेत. हे फक्त एका झाडाचे काढायचे आहेत. बघा, हे एवढे काढून झालेत आंबे. आणि अजून चालू आहे काम काढायचं. झाडावर चढून ते मामा काढत आहेत आंबे. आणि काही त्याच्यामध्ये पाड पण होते निघालेले बरेच. मग पाड म्हणल्यानंतर तर खायलाच पाहिजे ना. आधी एक धुवून पर्वला दिला, साल काढून ओढून. बर बर. कसला आंबा आहे तू बघ तर खाऊन आधी. पर्वला फक्त चिरून आंबा खायचं तेवढं माहिती. हे असा आंबा दिल्यानंतर कसला आंबा आहे हे म्हणायला त्यांना. सगळ्यांचा पाड खाणं चालू आहे. खातीस ग तुझ ना? काय खातीस? पर्णिका, परी, काय खातीस तू? खा खा. खा. तोपर्यंत इकडं पर्व झाडावर चढला होता. इकडचे एवढे राहिले थोडे आता. हा बोल बोल. झाडावर चढलं. सगळ्यांनी पाड खाल्ले, मलाच खायला मिळालं नाही, म्हणून मी आता खाते. शेतात आंबे उतरवताना पाड खायची मजाच वेगळी. सोबत अजून जास्त जण असले तर अजून जास्त मजा येते. मला किती मिळाले, तुला किती मिळाले, असं करत खायची जी मजा असते ना, ती वेगळीच असते.
मनसोक्त पाड खाल्ले आणि मग लागले काम. झाडावरून ते तोडून देत होते आणि हे रिकामं करायचं काम माझं होतं. हॅलो. हा आता एक 10 मिनिटं पोहोचलो. ते डायरेक्ट इकडे चालू. पर्व पण झाडावर चढून आंबे तोडायचा प्रयत्न करत होता, पण त्याला काही जमत नव्हतं आणि जवळचे आंबे पण असे तोडलेले होते, त्याच्यामुळे त्याला काही हाताला येत नव्हते. पण तो मस्त झाडावर चढून बसला होता. आणि हे बघा आमचं शेत. हे पूर्ण ही लाईन आंब्याचीच आहे. या लाईनला पण सगळे आंब्याचे झाड आहेत. पण कोणत्या झाडाला छान लागलेत आंबे जास्त आणि कोणत्या झाडाला कमी लागलेत असं झालं यावर्षी. आणि हो सांगत आहेत कुठे कुठे काढायचे राहिलेत आंबे ते. किती अवघड काम असतं ना हे, झाडावर चढून तेवढे सगळे आंबे तोडायचं. तरी पण हे छोटे झाड आहे अजून. जे मोठे झाड असतात त्यांना तर किती वेळ लागत असेल सगळे आंबे तोडायला आणि अवघड पण ते चढायला हे सगळं. आणि हा बघा दादू. दादू सगळे आंबे काढून झाल्यावरच झाडावरून खाली उतरला. काय हो? पाणी यायसाठी काय? हा ते आवडाचं पाणी यासाठी तिथं साठू लागतं का पाणी? हा हा थांबला तर पाणी झालं तेच चालत त्याच्यामुळं त्याला काढायचं. बसायला जरा वेळ लागेल. बस पटकन. लय अवघड आहे. अवघड आहे ते हे ना. आता माझं हो दाखवते रे परवा. मी बसायला आलो आता. हा बस. दोघं तिथं दोन राहिले बघा आंबे. दोघं तिथं एक छोटा आहे एक मोठा आहे. दोघं. हॅलो. हा लालो कसे येतात? तिकडे दोन तीन. इथे सगळे वाऱ्यानं आंबे पडले होते, खूप आंबे पडले. कोणा करा काहीतरी एक पोत भरलं असेल आंब्याने ते पडलेलं आणि ते तेवढं पोत टाकून दिलं परत. काय असलेले कारण तेवढे आंबे घरी आणून तर काय करायचे ना. बघा या पूर्ण लाईनला आंब्याचीच झाडं आहेत. काहीतरी 8-10 झाडं आहेत ही. पण वाऱ्यानं खूप आंबे पडून गेले. आता थोडे थोडे राहिलेत. सगळे आंबे काढून झालेत. आता हे मामा भरत आहे इथं पोत्यामध्ये. तुम्ही बघू शकता अजून एवढे आंबे भरायचे राहिलेले आहेत. उड. हा उड बन. उड. मार पटकन चल. उडी उड कसं. आई. तसं येत नसतंय ते. आणि आमच्या पर्वला अजून एक आंब्याचं झाड लावायचं म्हणजे शेतात. त्यांना अख्खा आंबाच पुरला मातीत. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून सांगत जा की ब्लॉग आवडला. चला तर आता आम्ही जातो घरी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.